नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणते नियम पाळायचे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। जो व्यक्ती या महिन्यात एकदा ब्राह्मणाला अन्नदान करतो तो सर्व रोगांपासून मुक्त होतो। या महिन्यात तुळशीची पूजा केल्याने खूप शुभ फळ मिळते। या महिन्यात उपवास केल्याने माणूस पुढील जन्मी रोगमुक्त आणि बलवान होतो। श्रीकृष्णाला हा महिना विशेष प्रिय आहे, म्हणून श्रीकृष्णाची पूजा अवश्य करा। महिला, वृद्ध महिला आणि ज्येष्ठांचा अपमान करू नका। या महिन्यात चुकूनही अनैतिक व अधार्मिक कामे करू नये। या महिन्यात मार्गशीर्ष महिन्याचे महात्म्य श्रवण केल्याने अनंत पुण्य प्राप्त होते। भगवान श्रीकृष्णावर शंखातून जलाभिषेक करून घरात पाणी शिंपडल्यास समृद्धी येते। प्रत्येक गुरुवारी उपवास करून मार्गशीर्ष पूजा मांडावी। त्याचप्रमाणे मंगळवारी आणि शुक्रवारी माता अन्नपूर्णाची पूजा करावी। घराचा मुख्य प्रवेशद्वार आणि गॅस शेगडीची पूजा या महिन्यात अवश्य करावी। मार्गशीर्ष महिन्यात कन्यापूजन नक्की करा। या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आई लक्ष्मीची आणि अंबाबाईची खणा नारळाने ओटी भरा। त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये सुवासिनींना जेवण घालून ओटी भरावी। देवीला नवीन वस्त्र, चुनरी, तांदळाची खीर नक्की अर्पण करा। मंगळवार, शुक्रवार, गुरुवार कुंकुमार्चन करा आणि हवन करा। रोज धूप दीप लावून घरात कापूर आणि लवंग जाळा। अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यात कोणते नियम पाळावेत याविषयी तुम्हाला छोटीशी पण महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।